एक अनपेक्षित शेवट या स्टोरीला नाव देता येईल. तारीख 10 ऑक्टोबर 2022. लोकेशन पुणे कोरेगाव पार्क. 10 ऑक्टोबर 2022 पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधल्या एका कॉफी शॉपमध्ये सायली आणि समीर भेटले. दोघं यांची ओळख सोशल मीडियामार्फत डेटिंग ॲप्समार्फत झाली होती. काही महिन्यांच्या चॅटिंगनंतर ही त्यांची पहिलीच भेट होती. सायली दिसायला साधी होती, पण बोलण्यात स्मार्ट होती आणि आत्मविश्वासू होती. समीर एका मोठ्या IT कंपनीत काम करत होता. त्याला वाटलं ही मुलगी परफेक्ट आहे. कॉफीच्या गप्पामधून दोघं जवळ आले होते. काही दिवसातच सायलीने समीरचं मन जिंकलं होतं, पण समीरला माहिती नव्हतं की सायलीचं गुपित काय आहे. आता सोशल मीडियामध्ये झालेल्या या ओळखी, सोशल मीडियामध्ये झालेलं हे प्रेम हे कुठेतरी धोक्याचं ठरतंय. आजकाल खूप फ्रॉड असे चाललेले आहेत आणि असाच हे फ्रॉड तुम्हाला या स्टोरीमधून सांगणार आहे. काय आहे ही स्टोरी, काय आहे ही गोष्ट, आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. पण तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर एका रात्री सायलीने समीरला कॉल केला. समीर, मला एक फेवर पाहिजे. प्लीज माझ्या एका फ्रेंडसाठी काही लाख रुपये उधार देशील का? त्याची लाईफ आणि डेथ ही सिच्युएशन आहे, तर तू प्लीज मला काही लाख रुपये दे. तर समीर पहिल्यांदा हा मेसेज पाहून घाबरला, पण प्रेम होतं. प्रेमामुळे त्याने पैसे दिले. 2 दिवस गेले. सायली गायब झाली. फोन बंद झाला. मेसेजला रिप्लाय आला नाही. समीरने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तपास केला. तेव्हा उघड झालं की सायली नावाची मुलगी अस्तित्वातच नव्हती. त्या नावाने पुण्यात अनेक फ्रॉड झाले होते. तिचं खरं नाव रेश्मा जगताप ही होतं. ती एक स्कॅम गँगमध्ये होती. डेटिंग ॲपमार्फत, सोशल मीडियामार्फत तो वेगवेगळ्या मुलांना, अनेक मुलांना फसवायची, ट्रॅप करायची आणि त्यांच्याकडून पैसे लुटायची. तपासात असं उघड आलं की रेश्मा आणि तिच्या टोळीने मागील 2 वर्षात 25पेक्षा जास्त मुलांना अशा पद्धतीने लुटलं होतं. रेश्मा शेवटी नागपूरमध्ये सापडली गेली होती. यामधून असंच सांगायचं आहे की कधीकधी प्रेमाचं रूपांतर इतकं मोहक असतं की ते आपल्या सावधपणाने जिंकतं, पण त्याच प्रेमामध्ये गुन्हेगारी लपलेली असते. तर यापासून सावधान राहा, सतर्क राहा आणि अशा कोणत्याही जाळ्यात अडकू नका. तुम्हाला जागोजागी अलर्ट करणं, तुम्हाला होणाऱ्या अपराधापासून सावध करणं हे आमचं कर्तव्य आहे. तुम्हाला जर अशा स्टोरी नवीन आवडत असतील तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.